कॉम्प्युटर सायन्समध्ये जर तुम्ही करिअर करत असावे, म्हणजे जर तुम्ही समजा BSc कॉम्प्युटर करून राहिले असावे, किंवा जर तुम्ही BCA करत असाल, किंवा जर तुम्ही इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स जर तुम्ही करत असाल, तर तुमच्या सर्व लोकांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमधून लक्षात येईल की आपण कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो आणि आपल्याला काय अपॉर्च्युनिटीज आहेत फ्युचरमध्ये, तर त्या लोकांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे ज्यांचं एज्युकेशन हे कॉम्प्युटर सायन्समधून चालू आहे. म्हणजे जर तुम्हाला असं वाटते की आपल्याला कॉम्प्युटर विषय घेऊन आपल्याला करिअर करायचं आहे, तर त्या लोकांसाठी अत्यावश्यक हा व्हिडिओ आहे. म्हणून हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील करिअरच्या बाबतीत. म्हणून लक्षात घ्या की तुम्ही समजा कुठलेही क्षेत्र असू द्या, तुम्ही BSc करून राहिले असावे कॉम्प्युटर सायन्समध्ये, किंवा जर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये असावे, किंवा BE कॉम्प्युटर करत असाल, किंवा तुम्ही BCA करत असाल, किंवा तुम्ही MSc कॉम्प्युटर केलं असेल, तर तुम्हाला माहीत असेल तर समजा कसं होते की बऱ्याच लोकांना, आता मी तुम्हाला याला व्हिज्युअलाइज तुम्हाला व्हावं म्हणून तुम्हाला थोडंसं याला झूम करून दाखवतो. आता एक लक्षात घ्या, हे जे मी या बोर्डवर काय लिहिलं त्याच्यापेक्षा मी तुम्हाला काय सांगतो यावर जास्त लक्ष द्या. त्या बोर्डवरचे जे तुमचे अक्षर आहेत ते तुम्ही पाहू नका. लक्षात घ्या, तुम्हाला काय माहिती आहे, तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन करत असावे, कशातूनही BSc मधून करा किंवा BCA मधून करा, तर तेव्हा एक प्रश्न असा असतो की प्रत्येकाला PG करायचं असतेच असं नाही. म्हणजे काही लोकांचं MCA किंवा MBA किंवा MSc होतेच असं नाही. काही लोकांचं इकॉनॉमिक प्रॉब्लेम राहतो, काही फायनान्शियल प्रॉब्लेममुळे काही लोक पुढे एज्युकेशन घेऊ शकत नाही. मग त्यामुळे असं तुम्हाला वाटते का की ग्रॅज्युएशन केल्यावरच आपल्याला जॉब लागला पाहिजे, असं बऱ्याच लोकांना वाटते, किंवा त्यांची तेवढी कॅपॅसिटी नसते किंवा पुढे आपण एज्युकेशन कंटिन्यू करू शकतो. मग ते जे लोक आहे ज्यांना पुढे एज्युकेशन घ्यायचं नाहीये, तर त्या लोकांसाठी कुठे कुठे अपॉर्च्युनिटी आहेत बरं, तर मग तुम्हाला लक्ष द्यावं लागेल की सपोज जर समजा तुम्ही BSc केलं, BCA केलं किंवा इंजिनिअरिंग केलं, ठीक आहे, मग आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला एज्युकेशन घ्यायचं नसेल, तर तुम्हाला डायरेक्ट जॉब जे आहे, म्हणजे इथं जर तुम्ही एज्युकेशन स्टॉप केलं, पुढे तुम्ही फर्दर PG वगैरे न करता तुम्हाला डायरेक्टली जॉब मिळू शकतात. कोणता? जर तुमच्याकडे स्किल असेल, तुमच्याकडे पायथॉन, जावा, C ह्या लँग्वेजचं जर तुमच्याकडे चांगलं बेसिक पासून नॉलेज असेल, जर तुमच्याकडे याच्यामध्ये स्किल असेल, तर तुम्हाला डायरेक्टली जॉब मिळू शकते. किंवा जर तुम्ही काही सर्टिफाईड कोर्स केले, सायबर सिक्युरिटीचा तुमचा कोर्स तुम्हाला माहित असेल, त्याच्यामध्ये इथिकल हॅकिंग आहे, त्यात नेटवर्क सिक्युरिटी आहे, म्हणजे जर सपोज जर तुम्ही काही शॉर्ट कोर्सेस जर केले, तर तेव्हा तुम्हाला डायरेक्टली याच्या थ्रू तुम्हाला जॉब लागू शकतो. ठीक आहे, पण जर समजा तुमच्याकडे जर स्किल आहे, तुम्ही जर AI मध्ये किंवा मशीन लर्निंग आहे, डाटा स्ट्रक्चर आहे, म्हणजे जर तुमच्याकडे जर बेसिक स्किल असतील आणि जर तुम्ही काही सर्टिफाईड कोर्स केले, म्हणजे जसे मशीन लर्निंग आहे, AI चे काही कोर्स येतात, त्यानंतर डाटा सायन्सचे काही कोर्सेस येतात, हे जर तुम्ही केले तर तुम्हाला डायरेक्टली जॉब मिळू शकतो. तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून तुम्ही काम करू शकता. आणि किंवा जर तुम्ही हे पाहसाल तर हे जे क्लाउड कम्प्युटिंग आहे, ते याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकतात. कधी? जर तुमच्याकडे क्लाउड इंजिनियर म्हणून तुम्हाला जॉब लागू शकतो. आणि काहीच नाही तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये सुद्धा करिअर करू शकता. जर तुमच्याकडे चांगलं स्किल असेल, जर तुम्हाला चांगलं सोशल मीडियाचं जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये पण करिअर करू शकता. किंवा एखादा डिजिटल मार्केटिंगसाठी तुम्ही स्वतःचा बिझनेस टाकू शकता. आता तुम्हाला माहित असेल की बरेच लोक डिजिटल मार्केटिंगसाठी बरेच जे समजा दुकानदार असतात, क्लासेस असतात, किंवा समजा हॉस्पिटल आहे, तर यांची ते पब्लिसिटी करतात, किंवा राजकारणी लोक आहे यांच्यासाठी ते स्पेशल यांचे पॅकेज असतात, ते स्वतःचा बिझनेस टाकून माणसं हायर करून ते तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा करिअर करू शकता. तर तो पण एक बिझनेस मार्ग आहे तुमच्याकडे. म्हणजे जर सपोज तुम्ही जर फ्युचरमध्ये जर एज्युकेशन पुढे कंटिन्यू नाही केलं, तर शॉर्टकटमध्ये तुम्ही एखादा कोर्स करून, सायबर सिक्युरिटी झाला, AIचा झाला, मशीन लर्निंगचा झाला, तर करून तुम्ही एखादा डायरेक्टली जॉब मिळू शकता. पण इथं प्रॉब्लेम काय असतो की तुमचं एज्युकेशन जे आहे ते तेवढ्या लेवलचं झालेलं नसते, त्याच्यामुळे इथं तुम्हाला एकदम हाय सॅलरी मिळत नाही. जे एक्सपेक्टेड सॅलरी आहे, इथं तुम्हाला कमी सॅलरीमध्ये काम करायचं पडू शकते. मग तुमच्या एक्सपिरियन्सनुसार ते सॅलरी वाढत जाईल. ओके, म्हणजे इथे हा एक थोडासा ड्रॉबॅक आहे, लक्षात घ्या. पण जर तुम्ही PG करतो म्हटलं, आता काही लोकांचं कसं असते, काही लोकांना कोडिंगमध्ये जास्त इंटरेस्ट राहत नाही. आता म्हणजे ज्या लोकांना कोडिंगमध्ये इंटरेस्ट राहत नाही, तर ते लोक कोडिंगचा जॉब न करता ते लोक टीचिंगमध्ये येऊ शकतात. म्हणजे जर सपोज जर तुम्ही MSc केलं, लक्षात घ्या पा, म्हणजे जर तुम्ही काय केलं, जर तुम्ही सपोज तुम्ही जर MSc कॉम्प्युटर सायन्समध्ये केलं, मग जर तुम्ही MSc केलं, तर तुम्ही पुढे जाऊन सेटची एक्झाम देऊ शकता, महाराष्ट्र सेटची एक्झाम देऊ शकता. किंवा जर तुम्ही त्यामधून तुम्ही जर सेट एक्झाम पास झाले, तुमचं जर PG कंप्लीट असेल, तर त्यानंतर तुम्हाला टीचिंगचाही जॉब मिळू शकतो. पुढे जाऊन जर तुम्ही समजा रिसर्चरही बनू शकता, त्याच्यानंतर तुम्ही PhD वगैरे केलं, तर त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा गव्हर्नमेंट तुम्हाला जे आपला परमनंट टीचर आहे ते तुम्ही बनू शकता. किंवा जर तुम्हाला माहित असेल, तर तुम्ही जर MSc कशामध्ये करा,
MSc तुम्ही IT मध्ये करा, MSc सायबर सिक्युरिटीमध्ये करता येईल, तुम्हाला AI मध्ये करता येईल, किंवा तुम्हाला MSc CS जनरल जर केलं किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये जर केलं तर तुम्हाला इथून डायरेक्ट सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून तुम्हाला जॉब लागू शकतो. तुम्ही असं नाही की इथून फक्त टीचिंगच मिळते. MSc केल्यानंतर सुद्धा MSc केल्यानंतर सुद्धा तुम्ही टीचिंगमध्ये येऊ शकता, टीचिंग प्रोफेशनमध्ये येऊ शकता किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर पण बनू शकता. म्हणजे हा पण एक तुमच्याकडे चॉईस आहे. म्हणजे जर सपोज तुम्ही जर जास्त कोडिंगमध्ये जर जास्त इंटरेस्ट नाही तर ते लोक PG करून MSc करून सेट वगैरे देऊन तुम्ही पुढे जाऊन तुम्ही टीचरचा जॉब घेऊ शकता. हे एक आणखीन एक चांगला मार्ग आहे, लक्षात घ्या. पण ज्या लोकांना कोडिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे मग आणि त्यानंतर त्यांना हाय सॅलरीची खूप एक्सपेक्टेशन आहे, तर मग त्या लोकांनी काय करावं, त्या लोकांनी MCA करावं. मग MCA करताना म्हणजे BSc जरी असेल तुम्ही MCA करू शकता, आणि जर तुम्ही BSc असेल तरी MCA करू शकता, आणि BCA असेल तरी तुम्ही MCA करू शकता, हे लक्षात घ्या. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागते की MCA जर तुम्ही करून राहिले, इथं तुम्हाला महत्वाचं आहे, इथं तुम्हाला एंट्रन्सची गरज नाही राहत, लक्षात घ्या. इथे तुम्हाला एंट्रन्सची गरज नाही, बट MCA करायसाठी कंपल्सरी तुम्हाला एंट्रन्स द्यावी लागते. आता एंट्रन्स मध्ये होते काय माहिती आहे का, तुम्ही काय करता, तुम्ही एंट्रन्स मध्ये नॉर्मली अभ्यास करून जाता आणि जेवढं आपल्याला इथे त्याच्या भरोशावर तुम्ही नॉर्मल म्हणजे असं म्हणा की तुम्ही आपल्या अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये किंवा अकोला डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही एवढ्या याच्यात तुम्ही काय करता, आपापल्या एरियात जे कॉलेज अवेलेबल आहे तिथून तुम्ही MCA करता. त्यामुळे काय होते की जे तुम्हाला हायर सॅलरी तुम्हाला जे पाहिजे किंवा जे एक्सपेक्टेड पॅकेज आहे ना ते तुम्हाला मिळत नाही, म्हणून तुम्ही एखादा वर्ष ड्रॉप घ्या, पण एंट्रन्सची एवढी चांगली तयारी करा की तुम्हाला ऍटलिस्ट तुम्हाला जर तुम्ही समजा तुम्ही जर नीम CET दिली ना, आता बऱ्याच लोकांना MCA CET फक्त महाराष्ट्राची जे CET होते का नाही MCA CET तेच माहिती आहे, बऱ्याच लोकांना नीम CET माहिती आहे. पण जर तुम्ही ती नीम CET दिली ना तर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही तिथून NIT कॉलेज घेऊ शकता, लक्षात घ्या. NIT कॉलेज घेऊ शकता, तुम्ही VIT कॉलेज घेऊ शकता. पण जर तुम्हाला MCA करायचं असेल तर तुम्ही एखादा वर्ष ड्रॉप घ्या, पण चांगले एंट्रन्स द्या. एंट्रन्स दिल्यानंतर त्याची चांगली मेहनत घ्या आणि MCA हे एकदम बेस्ट कॉलेजमधून करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे NIT कॉलेज, VIT कॉलेज, पुणे युनिव्हर्सिटी, MIT WPU, सिम्बॉसिस अशा कॉलेजमधून जर तुम्ही चांगल्यानं MCA केलं फ्युचरमध्ये तर MCA केल्यानंतर तुम्हाला चांगले जॉब लागतात. तुम्हाला ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून जॉब लागू शकतात, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब लागू शकतात, एखादा टेक्निकल जॉब लागू शकतात तुम्हाला, त्यानंतर अप्लिकेशन डेव्हलपरचा पण जॉब लागू शकतो. मग मग तुम्ही लक्षात घ्या, काय लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की जर सपोज तुम्हाला जर कोडिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे तर तुम्ही MCA चांगल्या कॉलेजमधून करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी एंट्रन्स द्या, त्याच्यासाठी मेहनत घ्या, एक वर्ष ड्रॉप घ्या, एक वर्ष चांगली प्रॅक्टिस करा, एक वर्ष चांगला एंट्रन्सचा अभ्यास करा. तुम्ही काय करता, घाई गडबडीत तुम्ही काय करता, तेवढ्यापुरतं नॉर्मली तुम्ही कुठून तरी थोडंफार नॉलेज घेता, त्याच्याच भरोशावर देता, तुम्हाला पर्सेंटाईल भेटते 60, 70, 80, 90, 80चा पर्सेंटाईल भेटते, त्याच्यावर काहीच नाही होत. पर्सेंटाईल आहे तो, पर्सेंटेज नाही आहे ते. तर त्या CET मध्ये तुमचा पर्सेंटाईल हा 95, 96 असा असला पाहिजे, तेव्हा कुठे तुम्हाला चांगलं कॉलेज एक्सपेक्टेड मिळू शकते. म्हणून तुम्ही चांगला पर्सेंटाईल मिळेल बा 98, 99 असा, तर त्याच्यासाठी अभ्यास करा, त्याच्यासाठी CET क्लास लावा. तसे तर तुम्हाला नॉर्मली 50, 60 जर पर्सेंटाईल 70 पर्सेंटाईल पाहिजे असेल तर अभ्यास न करता क्लासेस न लावता तुम्ही घेऊ शकता. घरच्या अभ्यासावरच होते तेवढा अंदाजे तुम्ही, कारण निगेटिव्ह मार्किंग नसते. तुम्ही जर साध्या CET मध्ये जर तुम्ही अंदाजे टोले मारले तरी 60-70 पर्सेंटाईल मला भेटते. पण जर तुम्हाला चांगलं करिअर करायचं असेल तर त्यासाठी चांगल्या कॉलेजमधून MCA करावं लागेल, त्यासाठी मेहनत घ्यावं लागेल, हे लक्षात घ्या. आपण इथंच खरं चुकतो. ओके, मग ज्या लोकांना कोडिंगमध्ये इंटरेस्ट आहे तुम्ही याच्यामध्ये चांगल्यातून करिअर करू शकता, हे एक MCA वाल्यांसाठी झालं. पण ज्या लोकांना कोडिंगमध्ये इंटरेस्ट नाही, ज्या लोकांना सपोज बिझनेसमध्ये तुम्ही करू शकता, जर तुम्हाला MBA करायचं असेल म्हणजे तुम्ही MBA एंट्रन्स देऊ शकता, म्हणजे BCA वाले पण MBA एंट्रन्स देऊ शकतात, BSc वाले पण MBA एंट्रन्स देऊ शकतात. मग तुम्हाला हा एक फायदा आहे शेवटचा की जर तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये जर करिअर करायचं नसेल, म्हणजे कॉम्प्युटरमध्ये म्हटल्यापेक्षा जर तुम्हाला सपोज काय करायचं नसेल, जर तुम्हाला इथे एक मिनिट, जर तुम्हाला इथे काय करायचं नाहीये, जर तुम्हाला हे इकडलं काहीच करायचं नाहीये, तुम्हाला MSc करायचं नाहीये, तुम्हाला MCA करायचं नाहीये, तर तुम्ही MBA करू शकता. याची पण एंट्रन्स आहे, हे पण लक्षात घ्या. इथं पण तुम्हाला माहित असेल तुम्हाला याच्यासाठी पण एंट्रन्स द्यावं लागेल, MSc साठी, MBA साठी. मग याच्यासाठी तुम्हाला MBA साठी एंट्रन्स द्यावं लागेल. याच्यामध्ये पण तुम्ही चांगला कॉलेजमधून जर MBA करतो म्हटलं तर तुम्हाला इथून सुद्धा चांगले जॉब लागू शकतात. मॅनेजर प्लस टेक्निकल जॉब लागू शकतात तुम्हाला, IT मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, बिझनेस अनालिस्ट, तर तुम्हाला हे सगळे जॉब लागू शकतात, लक्षात घ्या. पण एक लक्षात घ्या, तुम्ही काहीही कराल तर ते बेस्ट करावं लागेल. म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल का पहा, तुमचं जे खरं एज्युकेशन आहे ना हे BSc, MSc किंवा BSc, MSc, BCA, MCA याच्यावरच डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही हे शिकताना
तुम्ही काय करता, लेट गो करता बऱ्याचशा गोष्टी. तुम्ही काय करता, त्याला सिरियसली घेत नाही. इकडे आपण जेव्हा शिकतो, जेव्हा आपण इकडे लँग्वेज शिकायचं काम असते, सी प्लस, जावा, पायथॉन, तर तेव्हा आपण AI आपण शिकू शकतो, पण तेव्हा आपण लेट गो करतो. तेव्हा आपण त्याला सिरियसली घेत नाही. तेव्हा फक्त आपण विचार हाच करतो की आपल्याला 40% मार्क कसे मिळेल, 60 पैकी 24 मार्क कसे मिळेल, आपण कसं पास होऊ. मग काय होते याच्यामुळे की आपण पास तर होऊन जातो, बट आपल्याजवळ जे जॉबसाठी जे आपल्याकडे क्रायटेरिया पाहिजे किंवा जॉबसाठी जे इलिजिबिलिटी पाहिजे ना, ते तुमच्यामध्ये राहत नाही. ते स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप होत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, जर तुम्ही BSc, BCA, MSc करून राहिले असावे, MCA करून राहिले असावे, तर ते विषय जे आहे ना, ते फक्त पास व्हापुरते नका शिकू. तुम्ही एखादा सब्जेक्ट बॅक राहायला चालते, पण जेव्हा तुम्ही तो काळ चालतो, तो चांगला टॉपमध्येच निघाला पाहिजे आणि तो कन्सेप्शली समजला पाहिजे. तुम्ही युनिव्हर्सिटीच्या परीक्षेमध्ये 10% कमी घेतले तर चालते, पण जर तुमच्याकडे जर चांगली स्किल असेल ना, तर तुम्हाला डेफिनेटली चांगला पेमेंटचा जॉब लागू शकते, तुम्हाला चांगलं पॅकेज मिळू शकते. आपल्याला एक्सपेक्टेशन आपल्या खूप हाय असतात, की आपल्याला असं वाटतं की आपलं पॅकेज खूप चांगलं मिळालं पाहिजे, आपल्याला सॅलरी खूप चांगली मिळाली पाहिजे, पण त्याच्यासाठी आपण मेहनत काहीच घेत नाही, एफर्ट काहीच घेत नाही. आपण तेवढ्यापुरतं कॉलेज करतो, तेवढ्यापुरतं आपण 2 दिवसाआधी अभ्यास करतो आणि 24 मार्क घेऊन आपण पास होऊन जातो. मग तो जे आपण काठावर पास होतो, हे जे आपण समजा इकडून तिकडून जुगाड लावून पास होतो, त्याच्यामुळे फायदा काहीच होत नाही करिअरमध्ये. काय होते की तुमचं जो फक्त जे हे जे आहे ना, हे कॉम्प्युटर सायन्स अशी फील्ड आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला नुसतं फक्त याच्यावर तुमच्या फक्त मार्कशीटवर तुम्हाला कोणी जॉब देणार नाही. तुमच्यामध्ये स्किल असत, कारण याच्या सगळं प्रॅक्टिकल गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला समजा एखादी वेबसाईट डिझाईन करायची आहे, तुम्हाला एखादं ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं असेल, तुम्ही जे काही करसाल याचं सगळं प्रॅक्टिकल करावं लागते. त्याच्यामुळे काय आहे की हे तुम्हाला थिअरॉटिकल फील्ड नाही आहे तुमची. त्याच्यामुळे जर तुम्ही चांगलं नॉलेज घेतलं, शिक्षणावर जर भर दिला आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्ही बघा ना, म्हणजे तुम्ही BSc BCA केल्यावर तुमच्याकडे जर चांगली स्किल असेल ना, पायथॉनची, त्यानंतर C++, जावा ह्या लँग्वेजची, तर याच्या भरोश्यावर सुद्धा तुम्ही जॉब घेऊ शकता. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही एक गोष्ट सर्वांनी समजून घ्या, तुम्ही कुठलंही एज्युकेशन घ्या, तुम्ही PG कुठल्याही याच्यातून करा, MBA मधून करा, MCA मधून करा किंवा MSc करा, बट ते करत असताना चांगलं मन लावून करा. म्हणजे हे 3 आणि 2 5 वर्ष जर एखाद्या विद्यार्थ्यांनी जर चांगल्यानं जर समजा दिले ना, तर 5 वर्षामध्ये तुम्हाला आफ्टर 5 इयर तुम्हाला एकदम बेस्ट जॉब लागू शकतो. पण त्यासाठी तसं टार्गेट पाहिजे आणि आपल्याला आपल्यामधलं जे जे बेस्ट आहे ते ओळखावं लागेल, की खरंच आपल्याला कोडिंग जमते का बा. जर कोडिंगमध्ये इंटरेस्ट आहे का, जमते का म्हणजे फक्त प्रोग्राम आपला रन होते म्हणजे जमते असं नसते. कोडिंगमध्ये इंटरेस्ट पण पाहिजे आपल्याला. ते करामध्ये इंटरेस्ट येत आहे आपल्याला, तर आपण त्या फील्डकडे गेलो पाहिजे. जर करामध्ये इंटरेस्ट नाही आपल्याला, जर त्या कोडिंगमध्ये इंटरेस्ट नाही आहे, तर आपण नॉन कोडिंगवाले जॉब घेऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला आता समजून घ्यावं लागेल, आताच त्या दिशेने पाऊल उचलावं लागेल. आणि जर समजा आपल्याला वाटते की बा आपण PG नंतर, जर आपण UG नंतर आपण PG करणार नाही आहोत, तर मग अशा वेळेस तुम्ही जे सर्टिफाईड कोर्स आहे किंवा ज्या कोर्सेसवर तुम्हाला जॉब लागू शकते, त्या कोर्सेसचा तुम्ही आतापासून सुरू केला पाहिजे त्याचा अभ्यास. जर ते कोर्सेस तुम्ही जर स्टार्ट केले, तर तुम्हाला आफ्टर ग्रॅज्युएशनच जॉब लागू शकते. आय होप सो की तुमच्या या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाले असावे. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल तर हे जे आहे असे जे तुम्हाला आपलं जे युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर DK सर अकॅडमी नावाचं जे आपलं युट्यूब चॅनल आहे, त्यावर तुम्हाला असे बरेचसे करिअर रिगार्डिंग किंवा तुमच्या सिलेबसच्या रिगार्डिंग बरेचसे डेमो व्हिडिओ आपले तिथं राहतातच. ओके. आणि प्लस आपण युनिव्हर्सिटीबद्दल पण त्या आपल्या युट्यूब चॅनल जे आहे DK सर अकॅडमी, त्यावर आपण टाकत राहतो, म्हणून त्याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आणि हा जो व्हिडिओ आहे, तिथे तुमचे जर कोणी BSc BCA किंवा ज्या विद्यार्थ्याचं कॉम्प्युटर सायन्समध्ये एज्युकेशन चालू असेल, तर त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा आयडिया येईल की नेमकं आपण कोण्या दिशेने गेलो पाहिजे. बाकी आपलं प्ले स्टोअरला ॲप आहेच DK सर अकॅडमी नावाचं, त्याच्यामध्ये BSc BCA चे कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहे. ते सध्या तुम्हाला कधी लाईव्ह आणि रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल, तर त्या ॲपमध्ये तिथे अवेलेबल आहेत. त्यानंतर तुम्हाला ऑफलाईन पाहिजे असेल, तर ते राठीनगर अमरावती येथे आपल्या इथं अवेलेबल आहे. कारण आपण या क्षेत्रामध्ये गेल्या 15 वर्षापासून कार्यरत आहोत, BSc BCA MSc या क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल की तुम्हाला चांगल्या एकदम ट्रू गायडन्समध्ये तुम्हाला चांगलं शिकायला भेटेल आणि आपण पुढे तुम्हाला काय करायचं आहे किंवा कोण्या दिशेने तुम्ही गेले पाहिजे, त्याबद्दल आपल्या इथे आपण आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच मार्गदर्शन करतो. तुम्हालाही कधी मदत लागली, कधीही काही गायडन्स लागला, तर बिंदास मला तुम्ही या व्हिडिओच्या खाली जो तुम्हाला आपला मोबाईल नंबर दिसेल, त्याच्यावर तुम्ही मला कॉल करून किंवा मेसेज करून तुम्ही नक्कीच माझ्याशी संपर्क करू शकता. ओके. थँक्यू.